मैत्रिणींनो, मराठी कवयित्री आणि कथालेखिका इंदिरा संत यांची आज पुण्यतिथी. पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. कोल्हापूर आणि पुणे येथून त्या समोर ठेवतात. अशा या इंदिरा संत यांचं 13 जुलै 2000 रोजी निधन झालं. चला तर मैत्रिणींनो, इंदिरा संत यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऐकूया रूपक इंदिरा संत यांचे कविता विश्व. लेखन आहे डॉक्टर सुलभा दुसाने यांचं. वाचनस्वर स्मिता नामदे आणि अनुप्रिता भाले यांचा. सादरकर्ते आहेत नम्रता फलके. भावकवयित्री म्हणून मराठी काव्यविश्वात इंदिरा संत हे नाव सर्वश्रुत आहे. स्त्री गीतांचे आणि ओव्यांचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर कुटुंबाकडून घडले आहेत. बाळ उतरे अंगणी, बाळ उतरे अंगणी. त्यांचे पती लघु निबंधकार नामा संत यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. या दोघा पती पत्नींचा सहवास हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. इंदिराबाईंचं कविता लेखन यापूर्वीच सुरू झालं होतं. केवळ 10-12 वर्षांचं संसार सुख लाभलेल्या इंदिराबाईंच्या पतीचं अकाली निधन झालं. या दुःखानं खचून न जाता त्यांनी पुढील शिक्षण घेऊन प्राचार्यपद भूषविलं. सुरुवातीच्या काळात त्यांचं कविता लेखन आणि कथालेखन चालू होतं. शेला, मेंदी आणि मृगजळ हे कविता संग्रह आणि श्यामली, कदली आणि चैतू हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले ते या काळातच. कविता ही केवळ सृजन प्रक्रिया नाही, तर साथ सोडून गेलेल्या प्रियकराशी साथ ठेवण्याचा मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात आलं. केव्हा कसा येतो वारा प्रेमातील हुरहुर, बावरलेपणा, धुंदी, विरह, उदासी हे भाव इंदिरा यांच्या काव्यातून व्यक्त होतात. जीव माझा भांबावला, नाहीस तू मजगडे गमते उदास असे उल्लेख त्यांच्या कवितेत येतात. त्याचप्रमाणे भरल्या डोळ्यांनी बोले मग बाला, माझ्या घरी मला जाऊ देना यासारखा उल्लेखही येतो. पुढे पुढे आयुष्याचे वाळवंट, निराशेचा काळोख यासारखी रूपके सांकेतिकता दाखवितात. चिरविरहाचं दुःख सुरुवातीला डोकावलं, पण पुढे या नात्याची अनेक रूपं प्रकट झाली. त्यातून नव्यानं सहवास जागवला होता. आठवणींचा गोडवा आणि वेदना त्यात नव्हती. वाट चाल ही पुढची दुस्तर, सुसह्य म्हणून इथे तर. वाट चाल ही पुढची दुस्तर, सुसह्य म्हणून इथे तर. नालखुरांनी घेती ठोकून. या कविता छंदोबद्ध आहेत. स्त्रीगीतातील आवृत्ती तत्व त्यांच्या कवितांच्या रचनेत सापडतं. तर कधी असा विरोधही दिसतो. अंगणात जाई जुई हसत असे बिनमोल, मन जाई खोल खोल. गुलाबाचे लाल कळे डुलतात मागे पुढे, आत आत मन पुढे. इंदिराबाई श्रेष्ठत्व देतात ते कवितेला, काव्याच्या सोबतीला आणि त्यातील सुप्त शक्तीला. ती निर्माण करणाऱ्या कवीला नाही. श्वासा इतकीच कविता आपली जीवनदायी आहे याची त्यांना जाणीव आहे. शेला या त्यांच्या स्वतंत्र काव्यसंग्रहामुळे इंदिरा ही चमक जाणते हे समीक्षक ओळखून होते. त्यांच्या कवितेचं नवेपण त्यातून प्रकटलं. आपला कोणताही अनुभव आत्मरंगात न्हावून निघाल्याशिवाय काव्यात्मरूप घेऊन अवतरत नाही याचं भान त्यांना आहे. आज माळ बेचैन आहे, त्यांचा संसार, कुटुंबातील निटस्फोर या कविता उदाहरणादाखल घेता येतील. इंदिराबाईंच्या कवितेत निसर्गाचं स्थान काव्य विषयापेक्षा काव्यात्म अनुभवाला जास्त आहे. त्यांच्या कवितेतील निसर्ग हा त्यांच्या भावानुभवाचे एक अंगभूत माध्यम म्हणून येतो. मृण्मयी या कवितेत इंदिराबाईंना सापडलेली निसर्गाची आंतरिक ओढ अशी व्यक्त होते. रक्तामध्ये ओढ मातीची, मनात मातीचे ताजेपण,
मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. धरतीशी असलेलं नातं इथं प्रतीत होतं. निसर्ग चित्रे पाहिली तर या कवितेकडे असलेली दृक संवेदना किती सूक्ष्मतरल आहे याची ओळख होते. ती अशी: मेंढी भरल्या नखानखांचे, आले चालत पिवळे पाऊल. ओल्या मुरमी बांधावरल्या, बाळपणाला लागे चाहुल. बघताना थरथरती पाती, आल्या उतरून लाल पर्या अन. पोपट पाने हिरवी झाली, पात्यावरती जडण रुपेरी, मेंढीवरती खळगण ढळली. तर कधी स्वप्नसृष्टी कलासृष्टीसारखी होते तेव्हा चांदण्याची रात्र गोड लोचनात साठवणी, मिटवून या घ्यावीवर हळू नाजूक पापणी. आणि त्याच चांदण्याची उभारावी स्वप्नसृष्टी, रात्रभर जीवावर व्हावी अमृताची वृष्टी. इंदिराबाईंच्या सर्व कविता वाचल्या की एक प्रकर्षानं जाणवतं की सुरुवातीपासून त्यांचं निसर्गाशी जमलेलं सख्य अगदी अखेरच्या काळापर्यंत अतूट राहिलं आहे. हा निसर्ग त्यांच्या काव्यात्म अनुभूतीचं माध्यम म्हणून त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहिला. मानवी मनाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या सहज प्रेरणांच्या आविष्कारात इंदिराबाईंना रस होता हे दिसतं, पण कुठेही त्या उघडपणे आपलं मत मांडत नाहीत. समाज आणि संस्कृतीबद्दल काही बोलत नाहीत. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांसाठी कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. आई, पत्नी, मुलगी या नात्यातून भारतीय स्त्रीचं दिसणारं खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून मांडलं. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि अखंड संवादलय ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य. जीवन मातीचे मम अधुरे जीवन. रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कवयित्रीला साहित्य अकादमी, जनस्थान पुरस्कार, साहित्य कला अकादमी पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. 2013-14 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. सौंदर्यानुभव देणाऱ्या त्यांच्या काही कविता शेलामध्ये दिसतात. एकापेक्षा एक अशा सुंदर कविता लिहून त्यांनी रसिकांच्या मनावर दीर्घकाळ मोहिनी घातली आहे. ती अशी: थंड गुलाबी कार्तिकातील धुसर धुसर धुके तरंगणारी सकाळ, अशा निर्मल निर्भर वातावरणावर झगमगणारी सोनेरी किरणांची सुंदर नक्षी, त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बुच फुलांचा सुगंध, चारुदत्त हा कोण कुठुनी अंगावर फेकीत शेला, वसंत सेना वसुंधरेने झेलुनी तो हृदयाशी धरला. इंदिराबाई म्हणतात, कविता हा माझ्या लेखनाचा गाभा आहे. प्रेमात पडलेल्या या स्त्रीवर ऐन तारुण्यात पती निधनानंतर पडलेला हा आकस्मिक घाव इतका तीव्र होता की त्याच्या जखमा पुढील दीर्घ आयुष्यात भरून आल्या नाहीत. प्रियकराचा चिरविरह हाच त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू ठरला. निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व या 4 अनुभव सूत्रांवर त्यांची कविता विरहाच्या छटा घेऊन व्यक्त होते. अजूनही जागा आहे स्पर्श तुझा कायेवरी, आणि अंगाचा सुगंध खेळत असे श्वासावर अजूनही. कधी अंधार एखाद्या प्रकाश किरणानं भेदला जातो, तर कधी मिणमिणत्या तेजानं उजळला जातो. त्यातूनच जेव्हा इंदिराबाईंना तिच्या नेणिवेतील सनातन पुरुषाचं दर्शन होतं ते असं: अंतरीच्या अंतरात हृदयाच्या गाभाऱ्यात, जीवन सख्याची नजर तेवते शांत शांत. पहाटेच्या स्वप्नांमध्ये हा सनातन पुरुष अभावितपणे दिसतो. ही निद्रा जागृती यांच्यामधील सीमारेषा होय. शेलानंतर मेंदी हा काव्यसंग्रह 4च वर्षात प्रसिद्ध झाला. मेंदीमधील कविता अधिक अर्थघन, सुजाण आणि तरल आहेत. अभावरूप असलेलं एक व्यक्तिमत्व इथे आहे. एकात्म भावजीवनाचं एक अजोड नातं इथे निर्माण होतं. इथे शारीरिक आकर्षण नाही, तर आहे मनाची तगमग, जीवघेणेपणा आणि स्मृतींना भावजीवनात मिळणारं एक अनोखं स्थान. आणिक तुझ्या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे, आणिक तुझ्या लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे, उभे राहुनी असे अधांतरी तुझला घ्यावे तुझला घ्यावे. न उलगडणारं कोडं सोडवीत दुःखातून आणि खचलेपणामधून जीवन जगण्याची एक कला इथे मिळाली आहे. अशी उभारी मिळाल्याची जाणीव मेंदीमधून नकळत उगवते आहे. अंधारामध्ये नक्षत्रांची उडी लावून कधी ती त्याची वाट पाहत असते.
तर कधी त्याच्या स्मृतीचे काजवे पदरात खेळवीत अधांतरी उभे राहून म्हणजेच कल्पकतेच्या पातळीवर जाऊन ती प्रियकराची वाट बघते. तर कधी तो हिच्या केसात उन्हाचे हिरवे पिवळे तुरे खोवतो, वाऱ्याचे पीस गालावरून फिरवतो, पिवळी काळी फुलपाखरं उधळतो आणि तिचं तन मन निळ्या जांभळ्या प्रतिबिंबांनी व्यापतो. त्यामुळे तिच्या ओठावर हसू उमटतं आणि तेच फुलाफुलांवर रंगून जातं. डोळ्यातील आसू फुलकोशातील मधात रूपांतरित होतात आणि शब्दातील गोडवा रानपाखरांच्या किलबिलाटात स्फुटरूप धारण करतो. आणि असेच बरेच काही. दुःखातून सावरताना मनाची होणारी उभारी अशा छोट्या छोट्या रूपात इंदिराबाईंसमोर उभी राहते. प्रेम आणि वास्तव जवळ येतानाचं हे दर्शन म्हणावं की काय असा सवाल समोर येतो. मृगजळमध्ये वाट्याला आलेलं दुःख समंजसपणे स्वीकारून त्याचं विश्लेषण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसतं. निर्धारानं आणि थोड्या अलिप्तपणे दुःखाच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य इंदिराबाई तयार करताना दिसतात. उभे दुःख हे उभे पुढ्यातच स्तब्ध स्वयंभू पहाडापरी. दुःखाचं असं पुढे ठाकणं जणू सवयीचं झालं आहे. त्या दुःखाला अनुभवाचा हळूवार जीवनस्पर्शी वास आहे. त्याचा दाखला देताना त्या म्हणतात, तान्ह्या ओठावरून ओघळणाऱ्या गोड दुधाचा वास त्याला येतो. खरंच मन वढाय वढाय म्हणतात ते उगीच नाही. वैधव्यानं खचून न जाता स्वतःला हळुवारपणे सावरणाऱ्या इंदिराबाईंचे दर्शन इथं घडतं. असेच काही द्यावे ख्यावे, हिरवा गंध मनातील चाहून हिरवा. मेंदीचं परीक्षण करताना गंगाधर गाडगीळ यांनी सुरुवातीला आपण वेडावून गेल्याचं म्हटलं आहे. अनुभवाच्या ज्या छटा शब्दांनी कधी वेचता येतील असं वाटत नाही त्या त्यांनी वेचल्या आहेत, असं कौतुक त्यांनी केलं आहे. मर्यादित अशा अनुभव विश्वातून समृद्ध आणि उत्कट काव्य कसं निर्माण झालं याचं वाचकालाही सहन होऊ नये इतकी. त्यांचं प्रेम आणि दुःख याच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची कविता प्रेम व्यक्त करत दुःख सांगत आहे. इंदिराबाईंच्या कवितांची किती उदाहरणे द्यावी आणि किती नाही असा प्रश्न पडला आहे. पावसाला केलेली आर्त विनवणी आपल्या हृदयाला भिडते, राहवत नाही म्हणून ती येथे शब्दबद्ध होते. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नाचू तडातडा असा कौलारावरुनी, तांबे सतेली पातेले आणू भांडी मी कुठूनी. नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझं नेसूचं जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना. लागवी अर्जवे, प्रश्न, प्रयत्न आणि शेवटी युक्तिवादानं आमिष दाखवून मधाळ अर्जवे पण इथं पाहायला मिळतात. रंगपावरीमधून अंधाराशी निगडीत प्रतिमांमध्ये बदल होताना दिसतो. अंधाराचे स्वरूप हळूहळू निवळू लागले आहे. हा अंधार दाटून येणाऱ्या दुःखावर फुंकर घालणारा आहे. मनाचं बळ वाढल्याचं इथं दिसतं. पदर भरून मध्ये कातर वेळा अंधार भरून असली तरी तेथे मिणमिण दिवे तेवताना दिसतात, निर्मितीला प्रोत्साहन देताना दिसतात. पुस्तकातली निसर्ग आणि मन यांची सकारात्मकता इथे आहे. तसंच मन आठवणींच्या पाशातून मुक्त होत गेलेलं दिसतं. मनाला सावरण्याची ताकद इथे निर्माण झाली आहे. आठवणींचं अस्तित्व आणि त्यातून अलिप्त होण्याची ताकद इथे तयार झाली आहे. आठवणींचे आभाळ इथे निर्गुण आहेत. एक तुझी आठवण मुक्त झाली माझ्यातून, एक तुझी आठवण मुक्त झाली माझ्यातून, माझ्या इथल्या विश्वाला झाली गगन निर्गुण. एकंदरीतच इंदिराबाईंची कविता तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे वेळोवेळी वेगळी,
भावस्पर्शीपणामुळं त्यांची कविता मनाला वेगवेगळ्या मूडमध्ये घेऊन जाते. सौंदर्याचं भरजरी लेणं त्यांची कविता नेहमीच परिधान करते. उंच उंच माझा झोका या कवितेत त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान दिसतं. उंच उंच माझा झोका, उंच माझा झोका. स्वप्नांचे झुले उंच झुलवताना पाय मातीशीच असावे लागतात असा आशय त्या व्यक्त करतात. कधी सोसलेल्या वेदनेचा तर कधी प्रकट केलेल्या जाणीवेचा विजय असतो. त्यांच्या काही कवितेत देखणे शब्दालंकार आहेत, तर कधी प्रतिभाशक्तीची श्रीमंती दिसते. बाहुली, पत्र या कविता त्यांची छान उदाहरणं आहेत. इंदिराबाईंच्या कवितेतून वेदना बोलकी होते आणि त्यांची कविता आपली वाट स्वतः शोधते. अनेक मातब्बर साहित्यिकांना त्यांच्या कवितेचं विशेष जाणवलं. महत्वाचं म्हणजे अक्का म्हणजे इंदिराबाईंचं एक व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या साहित्याचं त्यांच्या सुनेनं आणि नातसुनेनं भरभरून कौतुक केलं आहे. बहुआयामी जीवन जगणाऱ्या या यशस्वी स्त्रीत्वाला धन्य धन्य प्रणाम. डोळा दाटला काळोख मौन दाटले प्राणात, डोळा दाटला काळोख मौन दाटले प्राणात, आणि परतले मागे रिक्ता अशी रिक्त रिक्त.